श्रीराम. मुलांनो, आज आपण 13वा श्लोक पाहणार आहोत. समर्थ म्हणतात, मना सांग पारावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. श्रीराम. मागच्या दोन्ही श्लोकामध्ये समर्थांनी आपल्याला सांगितलं होतं की कशाचीही चिंता करू नका, विवेकाने आणि विचाराने वागा. आता या 13व्या श्लोकामध्ये आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे आणि समर्थ आपल्याच मनाशी एक संवाद साधतायत. साधारणपणे मनुष्याचा स्वभाव असा असतो, तो सतत आपली दुसऱ्याची तुलना करीत असतो. आपण दुःखी असलो तर सुखी असणाऱ्या माणसांचा त्याला हेवा वाटतो, त्याचे सुख त्याला बघवत नाही. दुसऱ्याचे वाईट झाले तर माणसाला सुप्त आनंदही होतो, पण ही वृत्ती बरी नव्हे. तसेच जरी आपण सुखी असलो तरी देखील जे सुख आपल्याला आहे त्याच्यामध्ये आपल्याला समाधान नसते, अशीच आपली वृत्ती असते. अधिक सुख, अधिक वैभव याची अपेक्षा आणि हाव ही माणसाला असते. आणि मुलांनो, यालाच देहबुद्धी म्हणायचं, याला स्वार्थी बुद्धी म्हणायचं. ही देहबुद्धी आणि स्वार्थी बुद्धी काय करते तर आपल्यामध्ये दुष्ट वासना निर्माण करते. ही वासना वाढीस लागली की आपला सर्वनाश होतो. म्हणून या तिसऱ्या ओळीमध्ये, या श्लोकाच्या तिसऱ्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, म्हणून कुडी वासना सांडी वेगी. काय केलं पाहिजे की अशी दुष्ट भावना किंवा दुष्ट वासना, म्हणजे दुसऱ्याचं सुख न पाहणं, आपण आणखीन अधिक सुखाची हाव धरणं, असल्या या ज्या वासना आहेत, या वासना काय केल्या पाहिजेत तर या वासना या कुवासना आहेत आणि या निर्माण होण्याची कारणं आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि या वासना आपल्यामधून आपण ताबडतोब काढून टाकल्या पाहिजेत. जसा जसा जास्ती वेळ जाईल तसा तसा या वासना मूळ धरतात आणि त्या वासना वाढीला लागतात. त्याचे परिणाम फार वाईट होतात. आता हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी समर्थांनी पहिल्या 2 ओळींच्या मध्ये रावणाचं उदाहरण दिलेलं आहे. रावणाच्या उदाहरणामध्ये ते काय म्हणतात ते ऐका बघा. मना सांग पारावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. अरे मना, पहा रावणाचं काय झालं ते जरा बघ. रावण हा महाबलाढ्य राजा होता. हा शिवाचा भक्त आहे, संगीतज्ञ आहे, कवी आहे, ज्ञान विज्ञान जाणणारा आहे. अरे त्याची लंका सोन्याची. पण हा असा महत्वाकांक्षी की त्याने अफाट असा राज्याचा विस्तार केला. जसं जसं त्याचं यश वाढत गेलं तसा तसा त्याचा अहंकार देखील वाढत गेला. मी महासत्ताधीश व्हावे अशा वासनेपायी न्यायनीती लयाला गेली आणि शेवटी काय झालं तर त्याने दुसऱ्याची बायको कपटाने हरण केली. रामाच्या सीतेला त्यांनी पळवून नेलं. मनामध्ये त्याचा हाच विचार, मी फार मोठा आहे, मी सम्राट आहे, सत्ताधीश आहे, माझं कोण काय बिघडवणार आहे. आणि राम आपल्यावर स्वारी करेल ही कल्पनाच त्याला आली नाही आणि तो धुंदीमध्ये राहिला. काळ असा जात होता. रावण सतत चुकावर चुका करीतच होता. याच्यासाठी त्यानं मंत्र्यांचं ऐकलं नाही. त्याला त्याच्या बायकोनी राणी मंदोदरीनी समजवलं, ते त्यांनी ऐकलं नाही. त्याच्या मंत्र्यांनी त्याला सांगितलं की बाबा रे, तू दुसऱ्याची बायको पळवलेली आहेस, हे काही बरोबर केलेलं नाहीये. काही कारण नसताना तू त्याची उगीच खोडी काढलेली आहेस. तू असं करू नको, ह्याचे परिणाम वाईट होतील. त्याच्याहीकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. शेवटी काय झालं, रावण कसा होता तर तो अजेय होता. देवांना सुद्धा त्याने बंदीशाळेमध्ये टाकलेलं होतं. देवांच्या राज्यावरही त्यांनी स्वारी केलेली होती. 14 चौकड्यांचं त्याचं राज्य होतं. सबंध जे याचं मुख आहे, गोदावरीचं मुख, महानदीचं मुख, असा हा जो पूर्व किनारा आहे आपल्या भारताचा, त्या ठिकाणी त्यांनी आपल्या व्यापारी वखारी काढलेल्या होत्या. याशिवाय सबंध
पूर्व समुद्रामध्ये जावा, सुमात्रा वगैरे जी बेटां आहेत आणि त्या द्वीपांवर सुद्धा त्याचं राज्य होतं. असं हे 14 चौकड्यांचं राज्य होतं. परंतु महासत्ता असलेल्या रावणाचं हे राज्य बुडालं. रामाने युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये काय झालं तर अजेय रावण आणि अभेद्य लंका यांचा नाश झाला. महासत्ता असलेला रावण अकस्मात बुडाला. मुलांनो, काळ कोणालाही क्षमा करीत नाही. पापाचा घडा भरला की सर्वनाश होतो आणि म्हणूनच दुष्ट वासना आल्याबरोबर वेगाने त्यांचा त्याग करावा असे समर्थ आपल्याला सांगतात.